आमच्या नावावर बोगस कर्ज काढणाऱ्या संचालकांवर तसेच कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, शेतकऱ्यांचं निवेदन। शिरडोन तालुका शिरोळ येथील लक्ष्मी विकास सेवा सोसायटीच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी फसवणूक करण्यासाठी खोट्या पद्धतीने कर्ज प्रकरण नावावर टाकली अशा असल्याचे तक्रार संस्थेच्या सभासदांनी शिरोळ सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि विभागीय सहनिबंधक यांच्याकडे लेखी स्वरूपात केले। संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी संगनमताने पीक कर्ज, खावटी कर्ज व आकस्मिक कर्ज असे बेकायदेशीर कर्ज आमच्या नावावर टाकलेत, तसेच सदर कर्ज आमच्या खात्यावर येणे बाकी रक्कम दाखवली। हे आम्हाला मान्य नसून सदरच्या संचालकांवर तसेच कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली। दरम्यान शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीमुळे गावात खळबळ उडाली। सचिवाच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून संस्थेचे एका संचालक व दोघा जणांवर गुन्हा दाखल झालाय। प्रकरण ताजे असताना दुसरी तक्रार समोर आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। एकूण 6 शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली। यामध्ये सुकुमार रामू पुजारी, शांताबाई जयंत चौगुले, कमल रघुनाथ बिरोजे, विश्वजित श्रीरंग घोरपडे, सचिन विजयकुमार बोरा, शीतल शंकर बालीघाटे या शेतकऱ्यांचा समावेश आहे। मी ओंकार रघुनाथ बिरोजे, लक्ष्मी विविध कार्यकारी सोसायटी यांनी आमच्या नावावर 2014 पासून बोगस कर्ज काढले आहे। आमचं 2014ला आम्ही ते खातं नील करून लक्ष्मी सोसायटीतलं कॉर्पोरेशन बँकेत आम्ही कर्ज काढलं आहे, पीक कर्ज 2014 साली। तरी पण यांनी 2014 पासून कर्ज काढल्यात लक्ष्मी सोसायटीवाले आणि बोगस साया मारून हे काढल्यात कर्ज। आणि आत्ता ते या 2024 साली ते पवार साहेब वारल्यावर ते आमच्या लक्षात आल्यावर आम्ही मग चौकशी केली, त्यावेळी आम्हाला ते कळलं। मग त्याची आमचं टाकोड शाखेला, कॉर्पोरेशन या शाखेला कर्ज असून त्यांनी परत इथं कसं कर्ज काढलं याची चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे। मी विश्वजित श्रीरंग घोरपडे यांचा मुलगा, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही। आमचं 2023 साली लक्ष्मी विकास सोसायटीला पीक कर्जाची मागणी केली होती। पीक कर्जाची मागणी ते आम्हाला मिळालं, पण त्यांनी परस्पर आमच्या नावावर खवटी कर्ज काढलेला 80,000 रुपये आणि ह्याची कसून चौकशी व्हावी। तुम्हाला कधी लक्षात आलं की ते कर्ज? पवार साहेब वारल्यानंतर ते आमच्या सोसायटीत आम्ही गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले तुमचं खवटी कर्ज आहे ते भरावं लागणार। आणि त्याच्या अगोदर आमचं दत्त कारखान्याचं बिल आलं होतं, फक्त त्यांनी पीक कर्ज तेवढंच फेडून घेतल्यात आणि बाकीची रक्कम अनामत म्हणून KDC बँकेला जमा केली होती। आम्ही विभागीय कार्यालयाला पण नोटीस दिलेली आहे आणि लक्ष्मी सोसायटीला देखील अर्ज केलेला आहे आणि याची पोच आमच्याकडे आहे आणि याची पूर्ण खसून चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा। ज्या शेतकऱ्यांनी किंवा बागायतदारांनी आमच्यावर तक्रार केली आहे ते खातेदार ह्या वर्षाचे नाही आहेत, ते गेले 4-5 वर्षापासून आमच्याकडे कर्जदार आहेत आणि त्यांनी रितसर कर्ज मागणी अर्ज केलेला आहे व त्यांच्या कर्जाची रक्कम त्यांच्या बँकेच्या KDC खात्यात जमा केलेली आहे आणि ती जमा झालेली रक्कम त्यांच्या खात्यात असल्यामुळे ते आम्ही बोगस केलं किंवा आम्ही त्यांचे पैसे वापरले असा काही संबंध नाही आहे आणि ते कर्जदार जे आहेत ते रितसर नियमाप्रमाणे आहेत। ही तक्रार निव्वळ त्यांनी कुठल्या आक्षेपापोटी किंवा राजकारणापोटी केली आहे, त्याचं आम्ही खंडन करतो।